संक्रांती निमित्त खास अशा ह्या माझ्या काळ्या साड्या. आपण साधारणतः दरवेळेला संक्रांतीच्या निमित्ताने एक काळी साडी घेतोच. अशा खूप साऱ्या काळ्या साड्या मी दरवर्षी एक 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 प्रमाणे घेतल्या, पण लगेच त्या देऊनही टाकल्या. कारण काळी साडी ही फक्त संक्रांतीच्या वेळेला एक 15 दिवस वापरली जाते, नंतर वापरली जात नाही. कुठल्याच कार्यक्रमाला नाही वापरू शकत आपण लोकांच्या. तर ही एक काळी साडी आहे, बघा कशी वाटते. ह्याच्यावरती वर्क केलेलं आहे, कसुती वर्क केलेलं आहे. आणि ही काळी साडी माझ्या आईची आहे. आणि माझ्या आईनं, माझी आई जेव्हा माझ्यासाठी प्रेग्नंट होती त्यावेळेला तिच्या आजीनं ही कसुती केलेली. बघा, म्हणजे माझी आई तर कसुती करत होतीच, पण तिच्या आजीनं कसुती केलेली असं आई मला सांगते. आणि इतकी ही जुनी साडी आहे, मी फारशी वापरत नाही हिला. आठवण म्हणून मी हिला ठेवलेली आहे. म्हणजे 50-60 वर्ष, माझंच आता 60, म्हणजे 60 वर्षाची तर ही साडी आहे. 59 वर्षाची नाही, 61 वर्षाची ही साडी आहे. फार नाही नेसत, कारण की कदाचित खराब होईल म्हणून भीती वाटते मला, पण आठवणीसाठी ही ठेवलेली साडी आहे. बघा कशी वाटते. ह्याच्यात माझ्या आईची आठवण आहे, माझ्या आईच्या आजीची आठवण आहे. बघा, संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काळ्या साड्यांचं कलेक्शन जानेवारीमध्ये वर्षाची खरं तर पहिली सुरुवात, पण पहिला सण येतो तो संक्रांत येतो. काही जण म्हणतात मग पहिला सण आहे मग संक्रांतीला काळी साडी नेसायची नाही, काय करायचं काही कळत नाही. पण आहे बाई, कलेक्शन खूप सारं आहे, तर म्हटलं दाखवावं तुम्हाला. आणि हे त्या वेळेला स्वस्तात मस्त मिळालेल्या ह्या साड्या. ही सिल्क साडी आहे, हे हँड एम्ब्रॉयडरी नाही आहे, ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे, पण खूप सुंदर आहे. ही बघा, दाखवते. अशी ही एम्ब्रॉयडरी असलेली सुंदर साडी 250 पर्यंत मिळाली बरं का. त्या आमच्या होलसेलच्या दुकानामध्ये असं मधनं वर्षातनं महिन्यातनं एकदा टाकली चक्कर की अशा सुंदर सुंदर साड्या मिळतात, ते कलेक्शन करून ठेवायचं. तर ही संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाला जाताना नेसणार ही एक साडी, काळी साडी. आणि संक्रांतीला काळी साडी नेसायची नाही म्हणतात, किंक्रांतीपासून काळ्या साड्या नेसायच्या असं म्हणतात. माझ्या मैत्रिणीचा आत्ताच मेसेज आलाय. तर मग काय करूया सांगा बरं तुम्हीच, नेसायच्या की नाही नेसायची संक्रांतीला काळी साडी. अशाच काही खास कलेक्शन नुसतं दाखवते आता, कारण घड्या घालायचा कंटाळा आला. हे ब्लाऊज आणि ही साडी अशी 3 कलरमध्ये आहे. खूपच सुंदर साडी आहे ही, नेसल्यावर दाखवीनच, पण एकदम छान आहे 3 कलरमध्ये. आणि याच्यावरती हे ब्लाऊज आहे, आणि ही साडी अशी खूपच सुंदर येईल. हे खूप छान दिसणार आहे असं आहे. हिला सुद्धा मला जवळजवळ 7-8 वर्ष झाली या साडीला, पण साड्यांना काही होत नाही. आणि सिंथेटिक साड्या आहेत, मला सिंथेटिक साड्या आवडतात. आणि एक ही मी यावर्षी घेतलेली एक खास साडी, ती मला वाटतं की बघितली असेल तुम्ही. मी 25 डिसेंबरला मुद्दाम नेसली होती, लाल आहे म्हणून, कारण ब्लाऊज शिवून आला ना माझा. तर ही अशा पद्धतीची ही साडी आहे. ब्लाऊज तर एकदम मस्तच आहे, लांब हाताचं हे असं हे ब्लाऊज आहे. मागं डिझाईन पण खूप छान केलेलं आहे. याला घातल्यावर दाखवीन मी तुम्हाला. आणि ही अशी साडी, याला गोंडे वगैरे आहेत. अशी ही काळी साडी, लाल पदर, अशी ही खूप सुंदर साडी आहे. ही यावर्षीचं घेतलेलं, दरवर्षी एक घ्यायचीच. ही एक झाली. आणि ही एक साडी आहे, ही ह्याची फॅशन
10 वर्षापूर्वी खूप जास्त आली होती. म्हणजे ह्या अशा कॉटनच्या साडीला टिकल्या होत्या. ही अशी ही फॅशन आली होती. खूप सुंदर दिसते ही साडी. मल्टी कलरच आहे म्हणायला हरकत नाही, कारण ह्याच्या ब्लाऊजवरून लक्षात येईल तुम्हाला की ह्याच्यात हिरवा कलर पण आहे. खूप सुंदर ब्लाऊज शिवलेलं आहे हे. याला 10 वर्ष झाली बरोबर, 10 काय 13 वर्ष झाली बरोबर ह्या साडीला. माझ्या सुनेची पहिला संक्रांत सण होता त्यावेळेला मी ही घेतली होती. की सुंदर दिसते ना ही साडी, अशी नेसल्यावर दिसेलच तुम्हाला. पण ह्या माझ्या अशा संक्रांतीच्या साड्या यावर्षी मी या सगळ्या नेसणार आहे. ग्रे तर भरपूर आहेत पण त्या काही दाखवत नाही, काळ्याच साड्या दाखवायच्या असं ठरवलं होतं तुम्हाला. आणि ह्या साड्या आज दाखवायचं कारण म्हणजे आज सकाळपासून ह्या सगळ्या साड्या कुठे कुठे ठेवल्यात हे शोधून ठेवलं. हे शोधून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट होती, तरच मी नेसू शकणार आहे. कारण साड्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेल्या असतात, खूप वर्षाचं कलेक्शन असतं. तर अशा पद्धतीने ह्या संक्रांतीनिमित्त नेसायच्या, संक्रांतीच्या हळदी कुंकवाला नेसायच्या ह्या सर्व माझ्या साड्या कशा वाटल्या. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या काळ्या साड्या तुमच्याजवळ किती आहेत बघा, शोधून काढा. आणि ह्या संक्रांती सणाच्या निमित्ताने, हळदी कुंकवाच्या निमित्ताने नेसून टाका. इतर वेळेला नेसता नाही येत त्या, कारण की उन्हाळ्यामध्ये काळ्या साड्या नेसता येत नाही. पुन्हा गौरी गणपतीला काळी साडी कशी नेसायची, नवरात्रात काळी साडी कशी नेसायची. त्यामुळे आत्ता ह्या साड्या नेसून घ्या. आणि एखादी मिळाली छान स्वस्त आणि मस्त तर एक नवीन घेऊन पण टाका.